ओम श्री नारायणा. नमस्कार मित्रांनो, ज्ञानसागर मराठी चॅनल वर तुमचे स्वागत आहे. मृत्यूच्या वेळी कोणत्या प्रकारची लक्षणे आणि वेदना होतात आणि मृत्यूनंतर आत्मा कुठे जातो? गरुड पुराणात असे म्हटले आहे की मनुष्याला त्याच्या पाप आणि पुण्यानुसार यातना दिल्या जातात. म्हणजेच आत्मा जेव्हा कर्माच्या दुःखामुळे वर्तमान शरीर सोडतो तेव्हा त्या वेळी मनुष्याचे काय होते हे सर्व आम्ही तुम्हाला या सादरीकरणाद्वारे सांगणार आहोत. वैदिक आणि पौराणिक ज्ञान मिळवण्यासाठी व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा. या जगात जन्म घेतल्यानंतर मनुष्य आपल्या पूर्वजन्मात केलेल्या चांगल्या वाईट कर्मांचे चांगले वाईट परिणाम अनुभवत असतो. जेव्हा मृत्यू जवळ येतो तेव्हा मनुष्य कुटुंबाच्या प्रेमापोटी रडत कुटुंबातच आपला जीव सोडतो. जेव्हा चेतन शरीर निर्जीव पदार्थासारखे बनते, जेव्हा मृत व्यक्तीचे जीवन कंठात अडकते, त्यावेळी मृत व्यक्तीला दिव्य दृष्टी प्राप्त होते, ज्याद्वारे तो सर्व जग पाहतो की जणू तो नशेच्या अवस्थेत आहे आणि तो अक्षम होतो. त्यामुळे जवळ आलेल्या यमदूतांच्या भीतीमुळे प्राणवायू आपल्या ठिकाणाहून हलतात. त्यावेळी मृत व्यक्तीचा एक क्षणही कल्पासारखा जातो. 100 विंचू चावल्यामुळे होणारी वेदना श्वास सोडताना जाणवणाऱ्या वेदनांसारखीच असते. यमदूतांच्या भीतीने त्या प्राण्याच्या तोंडातून लाळ आणि फेस पडू लागतो. पापी माणसाचा जीव गुदद्वारातून बाहेर पडतो आणि पुण्यवानांचा जीव मुखातून बाहेर पडतो. मृत्यूसमयी जीवांना यमदूत भेटतात. केस वर करून कावळ्यांसारखे काळे झालेले, रागाने डोळे लाल झालेले, तोंड बंद केलेले, काठ्या उभ्या केलेले, केस वर उचललेले, मोठ्या नखांचे स्वरूप, अशा स्वरूपात यमदूत तेथे येतात आणि शस्त्रे घेऊन तेथे उपस्थित असतात. त्या दूतांना पाहून जीव घाबरून लघवी करू लागतो आणि शौच करू लागतो. आक्रोश करून तो जीव शरीरातून बाहेर पडतो आणि अंगठ्याच्या आकाराचे शरीर धारण करतो आणि मोहाने आपल्या घराकडे पाहतो. गळ्यात दोरी बांधून ते अंगठ्यासारखे शरीर काढून घेतले जाते, जसे एखाद्या गुन्हेगाराला राजाचे सैनिक घेऊन जातात. जीवाला यमलोकात घेऊन जाताना यमदूत नरकाच्या भयंकर दुःखांचे वारंवार वर्णन करतात. तो म्हणतो, हे दुष्ट, लवकर ये, तुला यमराजाच्या घरी जायचे आहे. लवकरच आम्ही सर्व तुम्हाला कुंभीपाक नावाच्या नरकात घेऊन जाऊ. तेव्हा दुष्ट आत्म्याला यमदूत फासावर बांधून मारतात आणि जे सत्कर्म करतात त्यांना स्वर्गातील पार्षद सुखाने आपल्या संसारात घेऊन जातात. त्या यमदूतांच्या धमक्यांमुळे त्याचे हृदय तुटते. भीतीने थरथर कापणाया आणि आपल्या पापांची आठवण करून देणारा तो जीव यमाच्या मार्गावर कुत्र्यांनी चावला जातो. वाटेत जेव्हा त्याला भूक आणि तहान लागते तेव्हा सूर्याच्या तेजामुळे आणि वाऱ्याच्या वेगामुळे तो गर्म वाळूतून वाहून जातो. सावली आणि विश्रांती नसलेल्या मार्गावर तो चालण्यास असमर्थ ठरतो. नंतर त्या प्राण्याला चाबकाने मारल्यानंतर यमदूत त्याला यमलोकात ओढतात. अशा अवघड वाटेवर चालताना थकवा येतो, तो खाली पडतो, बेशुद्ध होतो आणि मग पुन्हा उठतो. कशा प्रकारे त्या प्राण्याला यमाच्या अंधाया जगात पाठवले जाते ते यमदूत त्याला नरकातील यातना दाखवतात. यमलोकात गेल्यावर तो प्राणी यमराजाला पाहतो आणि भयंकर नरकाची यातना पाहिल्यानंतर यमराजाच्या परवानगीने तो पुन्हा मानवी जगात येतो. या पलीकडे त्या आत्म्याचे काय होते ते आम्ही तुम्हाला गरुड पुराणाच्या पुढील भागात सांगणार आहोत. आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचे सादरीकरण आवडले असेल. मृत्यूच्या वेळी कोणती लक्षणे आणि वेदना होतात आणि मृत्यूनंतर आत्मा कुठे जातो हे या सादरीकरणात तुम्हाला समजले असेल तेव्हा व्हिडिओला कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा. ओम श्री नारायणा.